विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत। यापूर्वी आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत। या अर्थ आणि व्याख्यांच्या आधारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची अनेक विविध वैशिष्ट्ये सांगता येतात। ही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत: समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, परस्परावलंबन, राशी पद्धत, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी, धोरणाभिमुख, गतिमान अर्थव्यवस्थेचा अभ्यास अशा विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास। समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केले जाते। संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते। संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र आर्थिक चलांचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र करताना दिसून येते। उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण मागणी, एकूण उपभोग, सर्वसाधारण किंमत पातळी, आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत इत्यादी समग्र आर्थिक चलांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। हे आपल्याला काही चित्रांच्या माध्यमातून खालीलप्रमाणे दर्शवता येईल। खालील चित्रामधील पहिल्या चित्रामध्ये एकूण मागणी दर्शवलेली आहे, म्हणजेच देशातील सर्व ग्राहकांनी केलेली मागणी ही दर्शवलेली आहे। दुसऱ्या चित्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, की जे देशाचं उत्पन्न म्हणून ओळखलं जातं, ते दर्शवलेलं आहे। तिसऱ्या चित्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, की ज्याचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते। तर अशा पद्धतीने थोडक्यात समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समग्र आर्थिक चलांचा अभ्यास म्हणजे एकूण आर्थिक चलांचा अभ्यास करण्याचं काम केले जाते आणि म्हणून समग्र घटकांचा अभ्यास हे एक त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी मानले जाते। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत। समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते, कारण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची आणि रोजगाराची पातळी कशी निश्चित होते आणि त्यामध्ये बदल किंवा चढ उतार कशा आणि कोणत्या कारणाने होतात याचा अभ्यास करण्याचं काम किंवा विश्लेषण करण्याचं कार्य स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते। तसेच दीर्घ कालखंडामध्ये राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न आणि रोजगारामध्ये वाढ कोणत्या कारणाने होते याचे देखील विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केले जाते। समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्याच्या पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास केला जातो। तर सामाजिक लेखांकन म्हणजे काय? तर या ठिकाणी ही संघटनांच्या कृतीचा सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम भागधारकांना मोजणे, परीक्षण करणे आणि अहवाल देण्याची प्रक्रिया आहे। म्हणजे सामाजिक लेखांकनामध्ये संघटना आहेत, या संघटना सामाजिक परिणाम अर्थव्यवस्थेतील लोकांवरती काय झालेले आहेत, पर्यावरणीय परिणाम काय झालेले आहेत यांचा अभ्यास करून त्याचा अहवाल आहे, हा अहवाल सरकारला सादर करते आणि याचा अभ्यास देखील करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो। तसेच ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे। म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्या माध्यमातून देशातील उत्पन्न पातळीमध्ये
उत्पादनामध्ये आणि रोजगारामध्ये कसे बदल घडून येतात याचा देखील अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. म्हणजेच उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये व्यापार चक्र ही देखील महत्त्वाची ठरतात, कारण त्यांचा देखील परिणाम देशाच्या रोजगार पातळीवरती, उत्पन्नावरती यावर झालेला दिसून येतो. जर देशामध्ये मंदीची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम म्हणून एकूण मागणी कमी होते, उत्पादन कमी होतं, राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं, रोजगार पातळी कमी होते. या उलट देशामध्ये तेजीची परिस्थिती निर्माण झाली तर त्यातून एकूण मागणी वाढते, उत्पादन वाढतं, राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, रोजगार पातळीमध्ये वाढ होतात. तर या सर्व गोष्टींचं विश्लेषण करण्याचं काम समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. आणि म्हणून समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत असं या ठिकाणी म्हटले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते. या विश्लेषणामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल कसा प्रस्थापित होतो याचे विश्लेषण सर्वसाधारण समतोलामध्ये केले जात असलेले आढळून येते. यामध्ये अर्थव्यवस्थेतील अनेक समग्र आर्थिक चलांचा एकत्र अभ्यास केला जातो आणि हा एकत्र अभ्यास करत असताना त्या आर्थिक चलांमधील फलनात्मक संबंध, परस्परावलंबन विचारात घेतले जाते. तसेच सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास करत असताना सर्व घटक इतर सर्व घटकांशी संबंधित असतात हे गृहीत आधारभूत घेतले जाते आणि या गृहीताचा आधार घेऊन सर्वसाधारण समतोल अर्थव्यवस्थेमध्ये कसा प्रस्थापित होतो याचं विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते. सर्वसाधारण समतोलामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार होत असल्याने एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांचा समतोल कसा साधला जातो आणि हा समतोल फक्त सर्वसाधारण किंमत पातळीत निश्चित करत नाही, तर सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित होण्याबरोबरच रोजगार आणि उत्पन्नाची पातळी देखील कशी निश्चित होते याचे देखील स्पष्टीकरण या सर्वसाधारण समतोलाच्या माध्यमातून केले जाते. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हे समान होतात, म्हणजे एकूण मागणी वक्र आणि एकूण पुरवठा वक्र एकमेकांना छेदून जातात आणि जो समतोल बिंदू मिळतो त्या समतोल बिंदूच्या ठिकाणी देशातील राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार पातळी ही संतुलित झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सर्वसाधारण समतोलामध्ये अनेक समग्र आर्थिक चलांमधील परस्पर संबंध, आंतरसंबंध आणि त्याचबरोबर त्यांचे एकमेकांवरती होणारे परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचं काम स्थूल अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी केले जाते. आणि म्हणून सर्वसाधारण समतोल हे स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगितले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी, एकूण गुंतवणूक, किंमत इत्यादी समग्र आर्थिक चलांमधील परस्परावलंबनाचा विचार केला जातो किंवा अभ्यास केला जातो. ही सर्व समग्र आर्थिक चले एकमेकांवरती अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. जर एका चलामध्ये अनुकूल बदल घडून आला तर त्याचा परिणाम पुढील सर्व चलांमध्ये अनुकूल बदल होताना दिसतात
पण एखाद्या चलामध्ये प्रतिकूल बदल झाला तर त्याचा परिणाम सर्वच पुढच्या चलांमध्ये प्रतिकूल बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, गुंतवणूक पातळीमध्ये बदल घडून आले तर याचा परिणाम म्हणून देशामधील उत्पन्न, उत्पादन, रोजगारामध्ये कशा प्रकारचे बदल घडून येतात याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि एकंदरीतच त्यातून आर्थिक विकासामध्ये बदल कसे घडून येतात याचे देखील विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते. हेच आपल्याला खालील तक्त्याच्या आधारे सांगता येईल. जर देशातील एकूण गुंतवणूक वाढली तर त्याचा परिणाम एकूण उत्पादन वाढेल. एकूण उत्पादन वाढलं तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. उत्पादन कार्यामध्ये वाढ झाली तर रोजगार पातळी वाढते आणि रोजगार पातळी एकंदरीत या सर्व आर्थिक क्रियांमुळे देशाचा आर्थिक विकास आहे किंवा आर्थिक वृद्धी आहे ती वेगाने या ठिकाणी होण्यास मदत होते. थोडक्यात समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये जी समग्र आर्थिक चलं आहेत या समग्र आर्थिक चलांमधील परस्परावलंबन, त्यांच्यातील आंतरसंबंध, फलनात्मक संबंध या सर्व गोष्टींचं विवेचन स्थूल अर्थशास्त्र या ठिकाणी करते. आणि म्हणून परस्परावलंबनाचा अभ्यास किंवा परस्परावलंबन हे स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे राशी पद्धत. समग्र लक्ष अर्थशास्त्रीय विश्लेषण हे समुच्चयात्मक आहे. म्हणजेच समग्र लक्ष अर्थशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार होत असल्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेतील समग्र आर्थिक घटक म्हणजेच आर्थिक चलांच्या बेरजांच्या रूपातील एकूण परिमाणांचा अभ्यास करण्याचं काम समग्र लक्ष अर्थशास्त्र करते. आता आर्थिक चलांच्या बेरजांच्या रूपातील एकूण परिमाणांचा अभ्यास म्हणजे जी समग्र आर्थिक चलं आहेत, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण मागणी, एकूण बचत, एकूण गुंतवणूक यासारखी जे काही समग्र आर्थिक चलं आहेत या समग्र आर्थिक चलांचं विश्लेषण समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये केले जाते. आणि हे विवेचन किंवा हे विश्लेषण करत असताना राशी पद्धत किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून राशी पद्धत हे देखील एक स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी घडवून आणत असताना कोणत्या प्रकारचे बदल अर्थव्यवस्थेमध्ये केले पाहिजेत किंवा आर्थिक विकास होत असताना अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे बदल झाले पाहिजेत किंवा आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासामध्ये कोणकोणत्या घटकांचा सहभाग असतो किंवा असावा या सर्व गोष्टींचं विश्लेषण व त्याचा अभ्यास कार्य स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. स्थूल अर्थशास्त्र आर्थिक वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून देशातील आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास कसा केला जावा त्या संदर्भातील जे सिद्धांत मांडले जातात किंवा प्रतिमानं प्रारूप तयार केले जातात त्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो. आणि या प्रारूपांच्या माध्यमातून देशातील आर्थिक विकासाचा अभ्यास करता येतो किंवा देशामध्ये आर्थिक विकास कसा केला जावा किंवा आर्थिक विकास करताना अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडून आणावेत त्यासाठी या प्रारूपांची मदत आपल्याला झालेली दिसून येते. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप या ठिकाणी वापरले जाते. आता देशाचा आर्थिक विकास कसा व्हावा त्या संदर्भात महालनोबिस यांनी वृद्धीचं प्रारूप या ठिकाणी मांडलेलं आहे.
आणि हे प्रारूप मांडत असताना त्यांनी देशाच्या विकास कार्यामध्ये मूलभूत आणि अवघड उद्योगांची भूमिका खूप महत्त्वाची मानलेली आहे. जर देशाचा वेगाने आर्थिक विकास करायचा असेल तर देशातील मूलभूत आणि अवघड उद्योगांचा प्रथम मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून त्याचा विकास केला पाहिजे आणि तो जर झाला तर त्याच्या आधारे आपल्या देशाचा विकास वेगाने पुढे साध्य करता येईल, हे त्यांनी त्या प्रारूपामध्ये मांडलेले आहे. थोडक्यात आर्थिक वृद्धीची प्रारूपे ही तयार करण्यासाठी किंवा त्यांचं विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य सर्वसाधारण किंमत पातळी. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमत पातळीची निश्चिती कशी होते आणि त्यामध्ये चढ उतार किंवा बदल कसे आणि कोणत्या कारणाने होतात याचं स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. सर्वसाधारण किंमत पातळीवरती अनेक घटक परिणाम करत असे दिसतात. विशेष करून देशामध्ये असणारी भाववाढ किंवा मंदी हे दोन घटक सर्वसाधारण किंमत पातळीवरती मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. तेजीच्या परिस्थितीमध्ये किमती वेगाने वाढतात आणि मंदीच्या परिस्थितीमध्ये किमती वेगाने कमी होतात. मग त्यासाठी या किंमत पातळीमध्ये संतुलन राखणं खूप महत्त्वाचे असते आणि ते कसे राखले जावे आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात त्याचं विश्लेषण आहे. हे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेत सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांच्या किमतीची सरासरी त्या सर्वसाधारण किंमत पातळी अशा ठिकाणी म्हटले जाते. आणि ही सर्वसाधारण किंमत पातळी कशा पद्धतीने निश्चित केली जावी याचं विवेचन किंवा विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख किंवा धोरणे, अनेक धोरणे सुचवणारे शास्त्र म्हणून त्याला ओळखले जाते. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्यांवरती उपाययोजना सुचवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. म्हणजे लॉर्ड केन्स यांनी असे म्हटलेलं आहे की समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये समग्र आर्थिक जे प्रश्न किंवा समस्या आहेत त्यांची चर्चा केली जाते आणि ते कशा पद्धतीने सोडवले जावेत त्यासाठी धोरणं किंवा उपाययोजना या ठिकाणी सुचवल्या जातात. अर्थव्यवस्थेमध्ये अनेक समग्र आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. उदाहरणार्थ भाववाढ रोखणे, रोजगार निर्मिती करणे, देशाला मंदीतून बाहेर काढणे, देशाचा वेगाने आर्थिक विकास करणे यासारखी समग्र आर्थिक उद्दिष्टे कशा पद्धतीने साध्य करावीत किंवा प्राप्त करावीत त्यासाठी योग्य धोरणे आहेत हे सुचवण्याचं काम समग्र लक्ष अर्थशास्त्र या ठिकाणी करताना दिसून येते. जर देशामध्ये भाववाढीची परिस्थिती निर्माण झाली तर ही भाववाढ कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखाव्यात. देशामध्ये जर बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झाली तर जास्त रोजगार वाढवण्यासाठी कोणती पावले किंवा उपाययोजना केल्या पाहिजेत. देशामध्ये जर मंदीची परिस्थिती निर्माण झाली तर या मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी कोणती उपाययोजना केल्या पाहिजेत. देशाचा विकास जर मंदावला असेल किंवा आर्थिक वृद्धी दर घटत चालला असेल तर आर्थिक वृद्धी दर वाढवण्यासाठी म्हणून कोणते प्रयत्न केले पाहिजेत किंवा उपाययोजना केल्या पाहिजेत. तर याच्यावरती योग्य अशी धोरणात्मक उपाययोजना सुचवण्याचं काम किंवा त्याचं विवेचन विश्लेषण करण्याचं कार्य स्थूल अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी केले जाते. आणि म्हणून धोरणाभिमुख हे एक स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे गतिशील अर्थव्यवस्थेचा अभ्यास. समग्र आर्थिक चलनामधील बदल या शाखेमध्ये विचारात घेतले जातात आणि गतिशील अर्थव्यवस्थेचा अभ्यास समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करायचा असेल, त्याला गती द्यायची असेल तर जी समग्र आर्थिक चलं आहेत मग त्यामध्ये
एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, राष्ट्रीय उत्पादन यासारखी जी काही समग्र आर्थिक चलं आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणावे लागतात, अनुकूल बदल घडवून आणावे लागतात आणि ते जर झाले तर देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते आणि देशाचा वेगाने आर्थिक विकास होतो. मग यामध्ये या समग्र आर्थिक चलांमध्ये कशा पद्धतीने बदल घडवून आणावेत याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र या ठिकाणी करते. तसेच दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी समग्रलक्षी विवेचन उपयुक्त ठरते. दीर्घ कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती कशी करावी किंवा कशी विकास घडवून आणावा, कोणकोणत्या घटकांमध्ये बदल करावेत की जेणेकरून देशाचा आर्थिक विकास किंवा देशाची आर्थिक वृद्धी वेगाने घडवून आणता येईल, तर याचे देखील विवेचन करण्याचं काम समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. आणि म्हणून गतिशील अर्थव्यवस्थेचा अभ्यास हे एक समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितले जाते. तर अशा पद्धतीने आज आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत यांचा थोडक्यात या ठिकाणी अभ्यासात केलेला आहे.